रील बनवणारा स्टार, पण सत्य समोर आलं तेव्हा थरकाप उडाला. 12 वर्षापूर्वीचा खून आणि आता उघड झाला खरा चेहरा. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणारा एक रील स्टार, लोकांच्या नजरेत हिरो बनलेला, पण या चमकत्या चेहऱ्यामागे लपलेलं होतं एक काळं सत्य, जे आता अखेर समोर आलं आहे. सुरेंद्र पांडुरंग पाटील नाव ऐकलं की रील्स आठवतात, पण आता हे नाव एका गंभीर गुन्ह्याशी जोडलं गेलं आहे. तब्बल 12 वर्षापूर्वी घडलेल्या अपहरण आणि खून प्रकरणाचा उलगडा कल्याण गुन्हे शाखेने केला आहे. 4 ऑक्टोबर 2014 एका जमिनीच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद आणि त्यातून घडलेली एक भयंकर घटना. करण बागुल नावाच्या तरुणाचं अपहरण करण्यात आलं. त्याला दावडी येथील एका कार्यालयात नेण्यात आलं आणि तिथे त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुख्य आरोपी सुरेंद्र पाटील याने लोखंडी रॉडने वार करत त्याची हत्या केली. गुन्हा करूनही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृतदेह कारमध्ये टाकून मुरबाड येथील जंगल परिसरात नेण्यात आला आणि तिथे तो टाकून देण्यात आला. त्या काळात सापडलेला एक अनोळखी मृतदेह आणि वर्षानुवर्ष न सुटलेलं कोडं. पण पोलिसांनी हार मानली नाही. गुप्त माहितीच्या आधारे तपास पुन्हा सुरू झाला. संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आणि सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आलं. सुरेंद्र पाटीलसह चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत उर्फ छोटू या तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 2 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी खुनासाठी वापरलेला लोखंडी रॉड देखील जप्त केला आहे. पण या प्रकरणात आणखी एक धक्का देणारी बाब समोर आली. सुरेंद्र पाटीलची गुन्हेगारी पार्श्वभूमी. काही दिवसांपूर्वीच त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला होता आणि तिथून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. 7 पिस्तुले, 370 जिवंत काडतुसे, एअरगन, तलवार, चॉपर आणि चाकू. इतकंच नाही तर याआधीही त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हत्यार बाळगणे, खंडणी आणि इतर आरोप. सोशल मीडियावर रील स्टार म्हणून ओळख निर्माण करणारा हा आरोपी प्रत्यक्षात गुन्हेगारी जगाशी जोडलेला असल्याचं समोर आलं आहे. या अटकेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा उलगडा झाल्याने पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली: सोशल मीडियावर दिसणारा चेहरा आणि वास्तव यात किती मोठा फरक असू शकतो आणि कायद्याच्या हातातून कोणीही कायमचं सुटू शकत नाही.